पहली गेंद आती हुई इस पहली इनिंग की ऑफ के दिशा में मारा हुआ ये गेंद खूब सुपर कैच देखने मिली। यहाँ पर अजय इनकी तरफ से कैचेस विन द मैचेस बोला जाता है क्रिकेट में। वही जो इनफील्ड में थे वो अजय फील्ड के बाहर जाकर जबरदस्त कैच लपका लिया उन्होंने और एक विकेट हासिल हुआ। वो चापरा ग्रुप दमन इस टीम को इस वक्त बंटी सागर अब जाएंगे स्ट्राइक एंड पर विनय की जगह लेने। अभी तक एक गेंद हुई है और एक बल्लेबाज को बाहरी रास्ता दिखाया गया है। दूसरी गेंद के लिए तैयार है गेंदबाज धर्मवीर। ईश्वर कुछ कानों में कह रही है कि अभी आपको किस तरह खेलना है, पिच किस तरह बर्ताव कर रहा है ये बता रहे हैं नॉन स्ट्राइक बल्लेबाज ईश्वर। तैयार है धर्मवीर। शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता। चेंडू पडल्यानंतर उसळी मात्र घेतला आणि कानाला निश्चितच हवा देऊन गेला। डॉटने सांगता झाली। आतापर्यंत 2 चेंडूची संख्या झाली। 2 चेंडूच्या माध्यमातून आपण बघितला तरी अजूनही धावेचा श्री गणेश मात्र झालेला नाही, पण गडी मात्र बाद करण्यात यश आलंय ते माहुल या संघाला। आणि ह्यावेळेला क्रॉस बॅटने खेळलेला चेंडू जाईल काव कॉर्नरच्या दिशेने। एक धाव परिपूर्ण। दुसऱ्या धावेसाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नसेल, समाधान मानावं लागेल एकाच धावेवर। एक धावेनी धावेचा श्रीगणेशा होतोय। धावफलक हलायला सुरुवात मात्र झालेली आहे। 3 चेंडू 1 धावा 1 गडी बाद। आतापर्यंत ह्या इनिंग मधलं हे समीकरण मात्र तुमच्या समोर। पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा सज्ज। ह्यावेळेला प्रथमच ईश्वर। हा यस सुपर चेंडू गेला सीमारेषा पार। दणदणीत षटकार। ज्यावेळेला 2024चा वर्ल्ड कप मध्ये ज्या वेळेला विराट कोहलीनी पाकिस्तानच्या समोर ज्या प्रकारे हॅरिस रऊफला हा जो षटकार मारला होता त्या पद्धतीचा षटकार ह्या ईश्वर यांच्या बॅटिंगमधून पहिला चेंडूवर दर्जेदार षटकार पाहायला मिळाला। आणि धावेचा विचार केला तर 7 धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्या। पुन्हा एकदा व्हॉलेंटियर पाठवायचं आहे मैदानाच्या बाहेर। आणि पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता। यावेळेला ऑबलॉंगच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा पार। यस ह्या फटक्यासाठी तुमच्या मनगटात मात्र निश्चितच ताकद लागते। तीच ताकद दाखवताना ईश्वर लगातार 2 चेंडूवर सातत्याने षटकार लावले गेलेत। सुपर फॅब्युलस फॅन्टॅस्टिक दर्जेदार पॉवर हिटर असा ईश्वर। एक चेंडू येणं बाकी। धावसंख्येचा विचार केला तर 13। हॅट्रिक असेल का षटकारांची? यस खोलवर टप्प्याचा चेंडू कशा पद्धतीने कमबॅक करायचं ते दाखवताना मिस्टर धर्मवीर रोखून ठेवलं जखडून ठेवलं। ह्यावेळेला ईश्वर याला एक षटक समाप्त। एक षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा 1 गडी बाद। धर्मवीरची जागा घेण्यासाठी येतोय संजू लंडन वरून खास आपल्या समाजासाठी खेळायला आलेला। म्हणजे समाजाची नाड कुठेतरी बांधली गेलेली आहे। म्हणजे भारत महाराष्ट्रापासून ते लंडन पर्यंत ह्या मितना समाजाची किंवा माछी समाजाची नाड जुळली गेलेली आहे। त्यासाठी संजू निश्चितच सज्ज आहे गोलंदाजीसाठी। व्यूहरचनेचं एकदा पाहणी करताना
स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा तडाखेबंद फलंदाज ईश्वर. ह्यावेळेला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न लेगलॉनच्या दिशेने गेला. चेंडू जातोय वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. सागर यांच्या बॅटीतून आलेला सुंदर धावेचा विचार केला तर 17 धावा धावफलकावर लागलाय. दुसरं षटक मार्गस्थ. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला, पहिला चेंडू आतापर्यंत टाकून झालाय. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका मात्र खायला मिळाला, तो संजू या गोलंदाजाला. आणि यावेळेला ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न, याच चांगला प्रयत्न होता. वाईट लाईनच्या थोडूशा अलीकडे चेंडू होता, थोडंसं शफल केलं होतं सागर या फलंदाजाने. चेंडू आणि फळीचा ह्यावेळेला काही संबंध मात्र आला नाही. एक तेरी तो एक मेरी अशा पद्धतीची खेळी मात्र या मैदानामध्ये दिसते. आणि ह्या वेळेला हा वेळेला चेंडू झाले सीमारेषा पार. हा आला षटकार. 6 धाव संख्या फ्लाय होईल. धावा होईल 23. सुंदर फलंदाजी करतोय विनय. 0वर बाद झाल्यानंतर पुढचं जिम्मेदारी ईश्वर आणि सागर यांनी मात्र चोख बजावलेली आहे. तर बघितलं तर 2 खणखणीत षटकार ईश्वरने लावले, सागर यांनी 1 खणखणीत षटकार लावला आणि एक चौकार ह्याच्या जोरावर संघाला नेऊन पोचवलंय ते 23 या धावावर. अजूनही ह्या षटकातील 2 चेंडू येणं बाकी. व्हॉलेंटियरला सूचना असेल की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, थोडासा चेंडू पोचवण्यात थोडस विलंब होतोय. पुन्हा एकदा सज्ज सागर. ह्यावेळेला लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू, थोडस गच्चाड जजमेंट दिसतंय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. 6 धावा फ्लाय होईल. धावा होईल 29 ऑन द बोर्ड. 29 रन्स स्कोर बोर्ड पर लग चुके हैं. दमन काफी सूझी-बूझी गेंदबाजी करनी पड़ेगी. दूसरी ओर बॉयसर के बल्लेबाजों का यहाँ पर डंका बजता हुआ, इस बार स्ट्रेट मारा हुआ शॉट. 1 रन जरूर मिलेगा. 1 रन से स्कोर बढ़ेगा. स्कोर होगा 30. 1 गेंद आनी बाकी इस सेकंड ओवर की. बॉयसर टीम जानती है अपने बल्लेबाज, बड़े बड़े बल्लेबाज है. ईश्वर सागर, इसकी बदौलत उन्होंने पहले बल्लेबाजी का चांस लिया और अच्छे से बल्लेबाजी करते हुए यहाँ पर सागर और ईश्वर 2 ओवर का खात्मा हुआ. 31 ऑन द बोर्ड. पंचांना पाणी पोचवायचं आहे. व्हॉलेंटियर पंचांना पाणी पोचवायचं आहे. व्हॉलेंटियर 2 षटक 31 धावा 15.50 ची सरासरी. चलो राहुल जी पटेल. तिसरा षटक मार्गस्थ. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू सुपर. लसित मलिंगा, जसप्रीत बुमराह, मिचेल स्टार्कची आठवण करून देणारा हा गोलंदाज. पहिला चेंडूवर यष्टा मात्र उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर ड्रेस्टा होतंय. पुन्हा माघारी जावं लागेल ते
ईश्वर या फलंदाजाला ईश्वरची जागा घेण्यासाठी जातोय मिस्टर सौरभ. ईश्वर पवलेंच्या दिशेने जातोय. जाता जाता आपलं काम मात्र चोख बजावलंय. 2 दर्जेदार षटकार बघायला मिळाले. त्याची जागा घेण्यासाठी येतो आता सौरभ. सौरभ ह्या वेळेला स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज पुन्हा एकदा मीत पुन्हा एकदा सज्ज. फील्ड सेट करताना 8 ते 10 पावलाचा रनअप. वेळेला कट केलेला चेंडू. चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेने. एक धाव सहज परिपूर्ण होईल. याच दुसरी पूर्ण झाली आणि 2 धावेवर समाधान मानावं लागेल. फलंदाजाच्या पाठीवर चेंडू मात्र आदळलाय. दिलगिरी व्यक्त केली जाते खेळाडूच्या माध्यमातून. हे झालं पाहिजे कारण की कालच्या सामन्यात आपण बघितलं की पाकिस्तानचा कर्णधार मात्र बॉल देण्याच्या नादात स्वतःच बाद झाला. मग तुम्हाला कुठलीही मदत करायची असेल तर तुम्ही तुमच्या हद्दीत राहून करायचं आहे. हे त्या सीन मधून बघायला मिळाले. ह्या वेळेला ऑफलॉंगच्या दिशेने गेला चेंडू. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. धावा झाल्यात 39. 39 ऑन द बोर्ड. खूप सुंदर दर्जेदार पॉवरफुल हिटिंग बघायला मिळाली ते म्हणजे बोईसर या संघाकडून. आणि ह्या वेळेला ते काम कोणी केलं तर सौरभ यांच्या बॅटिंगमधून बघायला मिळाला. हा खूप सुंदर षटकार. पुढचा चेंडू आणि ह्या वेळेला पुन्हा एकदा 1 बाउन्स चौकार जाईल की यस 1 बाउन्स सीमा रेषा पार. चौकार. 43. 43 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. 43 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर. कभी सौरभ तो कभी ईश्वर तो कभी सागर. एक से बढ़कर एक बैट्समैन है बोईसर की ओर से. और अगला गेंद इस बार मिड विकेट ऑफ की दिशा में. 1 रन जरूर मिलेगा. 1 रन पर संतुष्ट रहना पड़ेगा. 3 चलेगा. 1 गेंद आनी बाकी इस ओवर की. रन स्कोर पर लगे हैं 44. 44 धावा धाव फलकावर लागल्यात. तिसऱ्या षटकातील अजूनही 1 चेंडू येणं बाकी. ह्या वेळेला स्ट्राईक एंडला सागर. ह्या वेळेला ऑफलॉंगच्या दिशेने गेला चेंडू. चेंडू पुढे असेल. फिल्डर फील्ड करेल. थ्रो करेल. गोलंदाज त्याला बॅकअप चांगल्या पद्धतीने दिलं जात आहे आणि 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 3 षटक समाप्त. 45 धावा धाव फलकावर लागल्यात. 15ची सरासरी मात्र गाठताना यश झाले आहे आणि पाणी पुरवायचं आहे. अंतिम षटक पहिल्या इनिंग मधील सुमित येतोय. ह्यावेळेला ऑफलॉंगच्या दिशेने गेला चेंडू. 1 धाव पूर्ण होते. थोडंसं फंबलिंग मात्र निश्चितच झालं परंतु दुसऱ्या धावेची कुठल्याही प्रकारचा प्रयत्न मात्र दिसणार नाही. 1 धावेने धाव फलकाखाली धावा होतील. 46 रन्स ऑन द बोर्ड और 5 गेंदे आने बाकी. लास्ट ओवर की. देखिए किस तरह गेंदबाजी करते हैं. इस बार स्ट्राइक एंड पर ईश्वर. सौरभ ने मारा हुआ ये गेंद चौके पर फील्ड होगा. थ्रो करेगा तब तक 2 रन्स मुकम्मल.
48 ऑन द बोर्ड. 48 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. अजूनही 4 चेंडू येणं बाकी अंतिम षटकातील. आतापर्यंत उत्तम गोलंदाजी करतोय तो सुमित. ह्यावेळेला ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू पडल्यानंतर अजूनही अँगलच्या माध्यमातून अजूनही बाहेर गेला चेंडू आणि स्टेट पंच महेशजी गॉन्ड वरतायत आमच्याकडे आणि सांगतात हा चेंडू खरा चेंडू आणि 1 धावा धावफलकावर मात्र ऍड केली जाते. पुढचा चेंडू तिसरा चेंडू पुन्हा एकदा ऑफ लाऊनच्या दिशेने मारला चेंडू. सुरेश रैना कॉपी बुक स्टाईल मध्ये सीमारेषा पार. षटकार. 6 धाव फलक फ्लाय धावा होतील 55. 55 ऑन द बोर्ड. सौरभ सुंदर असे फलंदाजी करतोय. सौरभच्या बॅटिंग मधून आपण बघितलं तर आतापर्यंत 2 दर्जेदार 2 षटकार आणि 1 चौकार सुद्धा बघायला मिळालाय. चांगली फलंदाजी करतोय तो बोईसर 11 संघाकडून. सौरभ पुन्हा एकदा सज्ज. ह्यावेळेला स्लोअर मध्ये चेंडू होता. चेंडू फक्त हवेत गेला की चांगलं कनेक्शन सुद्धा आहे. यस इट इज 6 आणि धावफलक फ्लाय होईल 61 या धावेवर. आपण बघितलं आजच्या दिवसाचा हा हायस्ट रन्स असू शकतील निश्चितच. आणि 61 अजूनही 2 चेंडू येणं बाकी आणि ह्या वेळेला गेला सीमारेषा पार जाईल का की पुढचं काम. मात्र ह्या वेळेला क्षेत्ररक्षक केलं चांगलं कलेक्शन चांगलं थ्रो परंतु कुठल्याही प्रकारची जलबाजी बघायला भेटत नाही तो बोईसर या संघाकडून. आजच्या दिवसाचा 64 हा हायस्ट धावा आहेत. तर हा शेवटचा चेंडूवर जर मोठा फटका निश्चित आला तर हायस्ट रन गेटर ही टीम होईल का. आणि ह्या वेळेला ऑफलॉंगच्या दिशेने मारला चेंडू निश्चितच 1 धाव परिपूर्ण होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का. यस 2 धावा परिपूर्ण होते. 2चं रूपांतर 3 मध्ये होतंय का. अंतिम चेंडू आहे. रिस्क तर घ्यावं लागेल आणि आजच्या दिवसाचा ही आहे सर्वात मोठी धावा म्हणजे 65 धावा परिपूर्ण. 66 धावाचं आव्हान असेल ते दमण ह्या संघाचं. बोईसरनेच आपला जो हायस्ट रन गेटरचा जो रेकॉर्ड होता तोच त्यांनीच 1 धाव एक्स्ट्रा बनवून म्हणजे 64 होती तिथे 65 पूर्ण करून आपल्या हायस्ट रन गेटर झालाय. आणि त्या मॅच मध्ये सुद्धा सौरभ हा सुंदर फलंदाजी केली होती आणि ह्या मॅच मध्ये सुद्धा इतर फलंदाजांसोबतच सौरभने ही चांगली फलंदाजी केली. असंच टीम वर्क हेच असतं की तुम्हाला मोठे मोठे रन्स बनवायचे असेल मोठं टार्गेट उभं करायचं असेल तर एखाद्या फलंदाजाने न खेळता त्याच्यासोबत 2-3 ही पार्टनरशिप सातत्याने झाली पाहिजे. तर हेच खरं क्रिकेट आहे. तर 4 षटक समाप्ती झाल्यात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 65 धावा धावफलकावर 66 धावाचं आव्हान असेल ते दमण या संघाकडे.
प्रथम फलंदाजी करत बोईसर संघ हा 65 धावा परिपूर्ण केल्यात. 66 धावाचं आव्हान असेल दमन या संघाकडे. दमन या संघाकडून आघाडीचे फलंदाज मात्र मैदानाकडे. स्ट्राईक एंडला धरमवीर, नॉन स्ट्राईक एंडला सागर मात्र सज्ज संजू आणि गोलंदाज असेल ईश्वर. ईश्वरने चांगली फलंदाजी केली होती. आता त्याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल बोईसर या संघाकडून. बघूया यस स्टार्ट करायचं आहे. फलंदाज सज्ज, गोलंदाज सज्ज, पंच सज्ज. प्रेक्षक वर्ग मात्र या थरारक सामन्याकडे नजर रोखून वटलेला आहे. एकवटला जातोय. ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा व्ह्यूअर्स वाढू लागलेले आहेत. पहिला चेंडू ऑप्शनच्या थोडशा बाहेर थोडंसं शफल केल्या कारणानं पंच मात्र ह्या वेळेला तटस्थ. डॉटने सांगता झाली. सुंदर अशी सुरुवात आहे. लिमिटेड षटकाचे सामने ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला फलंदाज सफल होतो, त्यावेळेला आपली लाईन लेंथ कुठेतरी बदलावी लागते. तेच अतिशय सुंदर काम हा ईश्वर या गोलंदाजीच्या माध्यमातून दिसलं. एक बॅटची कडा लागल्यानंतर एक धाव धावफलकावर लागते. श्री गणेशा होतोय 2 चेंडूचे आतापर्यंत पहिल्या षटकातील सांगता मात्र निश्चित झाले. एक धावफलकावर लागले. श्री गणेशा झालाय. दमण या संघाचा तिसरा चेंडू असेल. पुन्हा एकदा सज्ज. ह्यावेळेला स्ट्राईक एंडला संजू. यावेळेला ऑफच्या दिशेने मारला चेंडू. एक धाव सहज परिपूर्ण होईल. दुसऱ्या धावाचा निश्चितच प्रयत्न नसेल कारण की क्षेत्ररक्षक निश्चितच चेंडू अडवतोय, थ्रो करतोय. एक धावेने धावा फ्लाय होईल. 2 धावेवर मोठे फटके खेळावे लागेल कारण की जवळजवळ 66 धावांचं आव्हान आहे. मोठा आव्हान आहे. 4 षटकात हे जर पूर्ण करायचं असेल तर निश्चितच पहिल्या षटकात 2-2 तुम्हाला मोठे फटके निदान मारावे लागतील. आणि ह्या वेळेला बॅटची बाहेरची कडा मात्र लागली गेली. बाद झाला यावेळेला धरमवीरची जागा घेण्यासाठी जातोय मिस्टर जय यांच्या नावामध्ये जय आहे. तर त्या पद्धतीचा खेळी करून आपल्या संघाला जय मिळू देईल का? कारण की नावात काय ठेवलेलं आहे. कोणाचं नाव आकाश असतं पण तो मात्र ग्राउंड फ्लोअरला राहत असतो. परंतु हा जय निश्चितच आपल्या संघाला विजय करून देईल का? नावात जय आहे त्या प्रकारे फलंदाजी मात्र करावी लागेल. जय असेल सज्ज, गोलंदाज ईश्वर 5व्या चेंडूसाठी सज्ज. आणि ह्या वेळेला चेंडू आणि फळीचा जबरदस्त आवाज, काय स्वीट साऊंड पाहायला मिळाला. सुपर फॅब्युलस फंटॅस्टिक फटका. आणि पहिल्या चेंडूवर 6 धावा मिळवल्या त्याच्या या फलंदाजाने आणि धावा झाल्या त्या 8. मी मागेच म्हटलं होतं की यास नावात जय आहे तर निश्चितच प्रयत्न मात्र जय मिळवण्यासाठी अतिशय हलाखीचे प्रयत्न मी करेल असं सांगताना जय. पुढचा चेंडू अंतिम चेंडू होता. यावेळेला समालोचन कक्षाला अभिवादन करणारा हा आला पॉवरफुल चौकार. 4 ने धाव संख्या फ्लाय होईल. धावा होईल ते 12. 1 षटक 12 धावा 1 गडी बाद. खूप सुंदर सामना रंगेल असं वाटत आहे कारण की पहिल्या 4 चेंडूचा जर विचार केला होता तर फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकावर लागल्या होत्या. एक गळीही बाद झाला होता विनय धर्मवीर नावाचा. त्यानंतर जयनी कमबॅक केला. जयनी पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार लावला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार लावला आणि संघाला सांगितलं की कमबॅक कसा करायचा असतो, कसं सामन्यामध्ये इन व्हायचं असतं ते हा जय यांच्या 2 फटक्याच्या माध्यमातून दिसले. 12 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. उर्वरित 18 चेंडू आणि जवळजवळ 54 धावाची आवश्यकता असेल ती दमण या संघाला. यावेळेला स्ट्राईक एंडला असेल संजू. लंडन रिटर्न मिस्टर संजू कशा प्रकारची फलंदाजी करेल. यावेळेला चेंडू फक्त हवेत गेलाय. चेंडू खाली असेल स्वतः यष्टिरक्षक आणि बाद व्हावं लागेल संजूला. संजूचा जर विचार केला तर संजूनी आतापर्यंत एकच धावफलकावर लावण्यात त्यांना यश आलेलं आहे. त्यासाठी त्यांनी 2 चेंडू मात्र खर्च केले आहे.
आपण बघितलं तर दुसरं षटक मार्गस्थ, दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर गडी बाद. टोटल धावा धावफलकावर लागल्यात 12. संजूची धावा जागा घेण्यासाठी जातोय तो मिस्टर सुमित. विनय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मार्गस्थ आणि फलंदाज सुमित ह्यावेळेला तयार. निश्चितच मोठे फटके खेळावे लागेल, मोठं आव्हान आहे. आणि ह्यावेळेला मारण्याचा प्रयत्न, बॅटची खालची कडा घेतली, चेंडू कार्पेट लगत जातोय. खूप चांगल्या पद्धतीने कलेक्शन, तितक्याच चांगल्या पद्धतीने थ्रो बघायला मिळाला, चांगलं हिट बघायला मिळालं. स्टंपर हिट झाला परंतु फलंदाज मात्र सेफ आपल्या झोन मध्ये आला होता, पॉपिंग क्रीज मध्ये येऊन पोचला होता आणि एक धावावर समाधान मानावं लागलं. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर धावा लागल्यात त्या 13. 2 गडी बाद 13 धावा. दुसरं षटक मार्गस्थ, 2 चेंडू परिपूर्ण, तिसरा चेंडू मार्गस्थ. ह्यावेळेला यस ऑफ आणि कव्हरच्या दिशेने गेला चेंडू, चेंडू झालाय 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार. हा आला 4. 4 धाव्याने धावफलकाखालील धावा होते त्या 17. जयचं कौतुक करावं लागेल. हाईट कम बॉडी ज्यादा, निश्चितच वय सुद्धा ह्याचा खेळाडूचं कमी होत असेल, परंतु मित्रांनो यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला वय हे मान्य करायला लागणार नाही. आणि ह्या वेळेला पॉइंटच्या दिशेने गेला चेंडू, चेंडू जाईल सीमारेषा पार. सुपर, फॅब्युलस, फंटॅस्टिक. काय बॅटिंग करतोय, दर्जेदार पॉवरफुल शॉट मारतोय, चेंडू बघतोय, प्रत्येक चेंडू बघून हिट करतोय. तो जय नावाचा हा फलंदाज आपला चेंडू आला तर त्याच दिशेने खेळतोय. कारण की लिमिटेड षटकांचे सामने ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला आपण बघतो की प्रत्येक फलंदाज हा शफल करून लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करत असतो. ह्यावेळेला हवा ही ऑफच्या दिशेकडून निघून लेगच्या साईडला येते, तरीही हवेला चिरून सुंदर फटके मारतोय तो जय पुन्हा एकदा सज्ज. ह्यावेळेला सूर्यकुमार यादवची आठवण करून देणार हा फटका मारायचा नादात थोडासा चुकला, थोडासा मुकला, थोडासा वर्णनाला थोडस त्याला फासला गेला आणि परिणाम असा झाला की शब्दांच्या जाळ्यामध्ये तो गुंतला गेला. स्वतःला प्रूव्ह करण्याच्या नादात मात्र डॉटने सांगता झाली. ह्यावेळेला पुन्हा एकदा पुरेसर सर मारण्याचा चेंडू, चेंडू यस, चांगला कलेक्शन. ह्यावेळेला निश्चितच प्रेक्षकाला काम निश्चित येईल की यस हा चेंडू उचलून आणा आणि मैदानात पास करा. खूप सुंदर कौतुक करावं लागेल. यश अपयश, हार जीत, ऊन पाऊस हे सगळे एका ठिकाणी आणि जयची फलंदाजी एका ठिकाणी. हरो किंवा जितो ह्याचा काय फरक नाही, परंतु मी माझा खेळ मात्र योग्य रीतीने करणार आणि त्याच पद्धतीने खेळ करतोय तो जय. जयचा आतापर्यंत विचार केला, पहिल्या चेंडूवर दर्जेदार षटकार, त्यानंतर दणदणीत 4 चौकार आणि त्यानंतर डॉट, त्यानंतर खणखणीत षटकार, म्हणजे जवळजवळ 27 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 27 रन्स स्कोर बोर्ड पर लग चुके हैं. जय वैयक्तिक 6 चेंडू खेळून 24 या धावसंख्येवर खेळतोय, म्हणजे 2 षटक समाप्तीनंतर 27 धावा. 12 गेंद आनी बाकी है और 39 रनों की जरूरत, 39 रनों की जरूरत है. 39 धावा पूर्ण करायच्या असेल तर निश्चितच जास्तीत जास्त स्ट्राइक ह्या जय ह्या फलंदाजाकडे असणं आवश्यक आहे. तर तो जय ह्या वेळेला नॉन स्ट्राइक एंडला सुमितला एकच काम करावं लागेल, स्ट्राइक रोटेट करून द्यावी लागेल, कारण की निश्चितच 6 चेंडू खेळून 24 धावावर वैयक्तिकरित्या खेळतोय तो जय. गोलंदाज ह्यावेळेला मनोज, स्ट्राइक एंडला ह्यावेळेला सुमित.
सुमितने ह्या वेळेला लेग लॉनच्या दिशेने तिकडे प्लेयर असेल, फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत एक धावेवर समाधान मानावं लागेल. कारण की तडाखेबंद फलंदाज हा जय हा स्ट्राईक एंडवर निश्चित आला आहे. 28 धावा धावफलकावर लागल्यात. 38 धावेची आवश्यकता आहे. जय पुन्हा एकदा सज्ज, तयार, रेडी. थांबला, चेंडू स्लो होता. जयला माहिती होतं की हा फसवा चेंडू हा गोलंदाज निषेध टाकणार. एक धावेवर समाधान मानावं लागलं. या स्ट्राईक रोटेट होईल का काय की जय बाद होईल आणि मोठा गळी, मोठा मासा जाळाला लागता लागता थोडस घाई मात्र केली यष्टीरक्षकाने आणि जय मात्र योग्य रीतीने आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय. 2 धावा ह्या चेंडूवर निश्चितच मिळाल्या. धावा धावफलकावर लागल्यात त्या 30. उर्वरित 10 चेंडू आणि 36 धावेची आवश्यकता. 10 चेंडू 36 धावा. जय ऑन फायर. आणि हा आला सुंदर फटका. कनेक्शन मात्र चांगलं झालं नाही आणि त्याचा परिणाम एक धावेवर समाधान मानावं लागलं. आणि ह्या वेळेला थोडस गेम अवेअरनेस मात्र ह्या वेळेला फलंदाजाकडून मात्र दिसली नाही. त्यांनी स्वतः क्रीज मध्ये थांबायला पाहिजे होतं. जयची वाट बघायला पाहिजे होती. परंतु थोडासा तावा मात्र सुटला गेला आणि क्रीज मात्र सोडली गेली आणि त्याचा परिणाम असा झाला की इनफॉर्म फलंदाज जयला पवेलियन एंडच्या दिशेने जावं लागेल. जय कौतुक करावं तितकं कमीच आहे. त्यांचे सहकारी त्यांच्यासाठी टाळ्यांचा गडगडाट मात्र करताना दिसले आहे. आणि उर्वरित 9 चेंडू आणि 35 धावा. यावेळेला स्ट्राईक एंडला मित. कोण तारेल, कोण नेल ह्या संघाला, दमण्या संघाला विजयाकडे, ते पाहावं लागेल. आणि ह्या वेळेला 5 झाला. खूप सुंदर कमबॅक बघायला मिळालं. मनोज ह्या गोलंदाजाकडून सुंदर कमबॅक बघायला मिळालं. कुठेतरी पुढे जात होता तो चापरा ग्रुप दमण संघ, परंतु त्याला रोखून ठेवलं. एक थोडीशी गडबड झाली. जय बाद झाला. त्यानंतर सातत्याने विकेट पडावे लागले. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे. त्यात तुम्हाला योग्य पद्धतीने गेम अवेअरनेस ठेवावं लागेल आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेण्यासाठी आता ह्या वेळेला स्ट्राईक एंडला असेल तो सतीश. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. ह्या षटकातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी. शॉर्ट चेंडू होता परंतु खराब शॉर्ट सिलेक्शन बघायला मिळालं आणि डॉटने सांगता झाली सामना कुठेतरी झुकतोय. कुठे झुकतोय तर निश्चितच बोईसर ह्या संघाच्या बाजूने निश्चितच सामना झुकतोय. थोडस बॅकफुटला जातोय तो दमण संघ. ह्यावेळेला ऑफच्या दिशेने मारला चेंडू. एक धाव परिपूर्ण होईल. थोडस गच्चाळ क्षेत्ररक्षण बघायला मिळालं तिकडे कव्हरच्या दिशेने. सर्कलच्या आत असलेला खेळाडू करून 3 षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 32 धावा धावफलकावर लागल्या. म्हणजे उर्वरित 6 चेंडू आणि 34 धावाची आवश्यकता. 6 चेंडू 34 धावा. मग तुम्हाला प्रत्येक शॉट मोठा खेळावा लागेल. ओके, त्या पद्धतीने फलंदाजी करतात का? सहा चेंडू 34 धावा. स्ट्राईक एंडला ह्या वेळेला मित. सतीश ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. 1 धाव परिपूर्ण. उर्वरित 5 चेंडू 33 धावा. इकडनं जर कोण वाचू शकेल दमण संघाला तर एक जादूच वाचू शकेल. एक
मॅजिक कोण करेल आणि ह्या वेळेला चेंडू निर्धावने सांगता झाली. ह्या सामन्यामध्ये आता फक्त आणि फक्त विजय मात्र कुठे दिसेल तर तो आहे बोईसर संघाकडे. विजय झुकताना दिसतोय. जितकी चांगली फलंदाजी केली बोईसर या खेळाडूंनी तितकी चांगली गोलंदाजी सुद्धा बघायला मिळाली. त्याच जोरावर निश्चितच बोईसर संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय आणि ह्या वेळेला फुलटोस गिफ्ट दिलं होतं परंतु गिफ्टचा मात्र स्वीकार करता आला नाही. मित या फलंदाजाला आणि मितची जागा घेण्यासाठी जातोय मिनिश. अंतिम 3 चेंडू येणं बाकी आतापर्यंत. हॅलो स्टेट पंच. हॅलो हॅलो हॅलो. फ्रीचा चेंडू होता, बाद झाला परंतु ह्या चेंडूवर कुठल्याही प्रकारचं नुकसान मात्र होणार नाही. ते म्हणजे दमण संघाला. ह्या वेळेला डॉटने सांगता झाली. किती बोल बाकी आउट नाही. आता एक डॉट झाला. ह्या वेळेला सामना संपतोय. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. हॅलो हॅलो. महेशजी पटेल, तुलसीदास